80-90च्या दशकात हॉट, ग्लॅमरस, बोल्ड दिसणाऱ्या परवीन बाबी या अभिनेत्रीनं सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. तिनं लग्न केलं नाही, पण तिची अनेक अफेअर गाजली. ही अभिनेत्री तीनदा प्रेमात पडली, असं काही मीडिया रिपोर्ट सांगतात. विशेष म्हणजे परवीनचं नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. आयुष्यभर एकाकीपण भोगलेल्या या अभिनेत्रीचा शेवट अतिशय दुःखद झाला असंच म्हणावं लागेल. सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या परवीन बाबी यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी गुजरातच्या जुनागड येथे झाला. परवीन राजघराण्याशी संबंधित असून त्यांच्या मातापित्यांची एकुलती एक मुलगी होती. पण लहान वयात परवीनच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. स्वप्नांचा ध्यास घेतलेल्या परवीनने हार मानली नाही. 23 वर्षाच्या वयात ती मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत ती शिकत होती. याच दरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी.आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केलं. 1973 मध्ये आलेल्या चरित्रम या चित्रपटाद्वारे परवीननं बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवलं. यानंतर दीवार, नमक हलाल, अमर अकबर अँथोनी, शानया यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं. परवीनचा पहिला चित्रपट दणकून आपटला, पण परवीननं कधीच मागं वळून पाहिलं नाही. तिच्या वेस्टर्न लूकचे सगळेच दिवाने झाले. याच काळात डॅनी परवीनच्या आयुष्यात आला, पण हे नातं फार काळ चाललं नाही. अमिताभ बच्चनसोबत तिची जोडी हिट झाली. अमिताभसोबत परवीनने 8 चित्रपटात काम केलं. हे सर्व चित्रपट हिट ठरले. बॉलिवूडमध्ये यशाची 10 वर्षे पूर्ण होत नाही, तोच 1983 मध्ये परवीन अचानक गायब झाली. काहींच्या मते या काळात ती आध्यात्मिक शांतीच्या शोधात दूर निघून गेली होती. 1989 मध्ये परवीन पुन्हा परतली, पण तोपर्यंत ती इतकी बदलली होती की लोक तिला ओळखूही शकत नव्हते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार परवीन मानसिक आजाराने ग्रस्त होती. अमिताभ बच्चनने माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करून परवीनने अचानक खळबळ उडवून दिली होती. अखेरच्या काळात परवीनने धर्म बदलला होता. मुस्लिम धर्म त्यागून तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं सांगितलं जातं. परवीनने लग्न केलं नाही, पण तिची अनेक अफेअर गाजली. परवीनला तीनदा प्रेम झालं. महेश भट, अभिनेता कबीर बेदी आणि डॅनी हे परवीनच्या आयुष्यात आलेले चर्चित पुरुष होय. अमिताभ यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं. महेश भटसोबतचा तिचा लव्ह सीन बरीच वर्ष चर्चेत राहिला. महेश भट यांनी त्यांच्या व परवीनच्या आयुष्यावर आधारित लम्हे हा चित्रपटही काढला. आयुष्यभर एकाकीपण भोगलेल्या परवीनचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. 20 जानेवारी 2005 रोजी मुंबईच्या जुहू स्थित घरात तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला. फ्लॅट बाहेर पडलेली दुधाची पाकिटे आणि वृत्तपत्रांचा ढीग बघून शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस दार तोडून आत गेले तेव्हा परवीनचा कुजलेला मृतदेह त्यांना सापडला. परवीन बाबी बेडवर पडलेली होती. तिला ओळखणंही कठीण झालं होतं. शरीर सडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या खोलीत श्वास घेणंही मुश्किल झालं होतं. तिच्या बेडशेजारी एक व्हीलचेअर देखील पडलेली होती. 72 तासांपूर्वी अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता, पण ना कोणी नातेवाईक, ना मित्र, ना शेजारी. 3 दिवस परवीन बाबी मृतावस्थेत बेडरूममध्ये पडून होती. परवीन बाबीचा मृतदेह अंधेरीच्या कुपर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये परवीन बाबीच्या शरीरात अन्नाचा एक कणही मिळाला नव्हता. अभिनेत्री अनेक दिवस उपाशी होती, पण तिच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण आढळलं होतं. तिच्या पायांची बोटं काळी पडली होती. परवीन बाबीला हाय शुगर असल्यानं पायाला गँग्रीन झालं होतं. पायाला इजा झाल्यानंच तिला चालता येत नव्हतं, त्यामुळे तिनं व्हीलचेअर घेतली होती. परवीन बाबीच्या मृत्यूनंतर तिचे कोणी नातेवाईक तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत. मृतदेह सापडून 2 दिवस झालं होतं, पण कोणीही त्याची दखल घेण्यासाठी तयार नव्हतं. अखेर फिल्ममेकर आणि परवीन बाबीचं नाव जोडले गेलेले महेश भट यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. परवीन बाबीचं असं जाणं तिच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारं ठरलं. पण परवीन अभिनयातून अजरामर झाली. धन्यवाद.